काल पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे, परत घराणं एकत्र यावं म्हणून. 100% दोन्ही घराण्यांनी एकत्र आलं पाहिजे, ही सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. शेवटी प्रत्येकाला एक आनंद आहे की शेवटी पवार घराणं आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. त्यामुळे ह्या दोघांनी एकत्र यावं ह्यामध्ये सगळ्याला पहिल्यांदा आनंद आहे. ह्या कार्यकर्त्याच्या लग्नासाठी माझी कॅबिनेट मिटिंग आज बुडवलेली ही ह्यांच्या जीवावरती मी आमदार आहे. तर कार्यकर्ता मला महत्त्वाचा आहे. आज कॅबिनेटचा निरोप उशिरा आला आणि आज माझ्या संबंधित विषय नव्हते. विषय असल्यानंतर 100% मी तिथं हजर राहिलो असतो, पण कार्यकर्ता मला महत्त्वाचा आहे. आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे या तालुक्यामध्ये अधिवेशनमध्ये नागपूरला होतं. नागपूरला कार्यकर्त्यांचं लग्न असताना मी तिथं एक दिवस मुख्यमंत्र्याची परवानगी घेऊन इथं लग्नाला आलो आणि परत दुसऱ्या दिवशी परत अधिवेशन जॉईन केलं. मला ही पहिल्यापासून सवय आहे. जर एखाद्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या घरातलं कुटुंबातलं लग्न जर चुकून माझ्याकडून राहिलं तर मला संध्याकाळी झोपताना त्रास होतो. इतकं नातं माझं घट्ट आहे. ठीक आहे, माझ्या मीडियाच्या लोकांनी काय माझं चुकीचं खूप दाखवलं इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी. माझी त्यांना विनंती, बाबांनो, आता सगळं झालं आहे माझं व्यवस्थित, आता चुकीचं दाखवू नका आणि ब्रेकिंग दाखवू नका. काम मीच करणार आहे, विकास मीच करणार आहे, कार्यकर्त्याला मीच जपणार आहे. त्यामुळे आता कुणी काय काळजी करू नका तुम्ही. हे पण मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की जरा चांगलं दाखवा, तालुक्याला पुढं न्या. किती दिवस निगेटिव्ह दाखवून तुम्ही लोकांचं हे करणार आहे, मग निगेटिव्ह बातम्या पसरवणार आहे. त्यामुळं माझ्या दृष्टीने कॅबिनेट महत्त्वाची आहे, कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. कॅबिनेटचा उशीर रात्री निरोप आला, त्यामुळं हा कार्यकर्ता हा दुखवला गेला असता. शेवटी कार्यकर्ता तालुक्यातले कार्यक्रम हे महत्त्वाचे आहेत. त्या कार्यक्रमामध्ये मला उशीर झाला, त्यामुळे तुम्ही लगेच ती ब्रेकिंग न्यूज द्यायला आला की मामा मीटिंगला नाही तर कॅबिनेटला नाही तर लग्नाला कार्यकर्ता. शेवटी कॅबिनेट पण मी ज्या डिपार्टमेंटचा मंत्री त्या जर विषय असते तर मला ते जावं लागलं असतं. आज ते विषय पण माझे नाहीत. त्यामुळं माझ्या कार्यकर्त्याच्यासाठी आज मी लग्नाला आलेलो आहे. आणि असेच लग्न हा मी एक आमदार म्हणून आणि हीच माझी संपत्ती. बाबा मोठे लोक आहेत, ती लोक सगळी आमच्यातले सगळे राजे राजवाडे, त्यांना काय फरक पडतो, ज्येष्ठ आहेत सगळे. माझी संपत्ती तालुक्यातली गरीब माणसं, गरीब जनता ही माझी संपत्ती आहे. आणि ह्या लोकांसाठी मी काही करायला माझी तयारी. त्यामुळे तुम्ही चुकीच्या बातम्या आता इथनं पुढं छापू नका. निवडणुकीच्या काळामध्ये खूप तुम्ही लोकांनी माझ्यावरती प्रेम केलेलं आहे सर्वांनी. फक्त आता थोडं जरा चांगलं दाखवा, एवढंच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.